नॉन जिपर पाऊच तयार करण्यासाठी नॉनहोलसोबत हे कापड जोडून घेतलेले आहे। त्याची रुंदी 9.5 इंच आणि लांबी 14 इंच घेतलेली आहे। त्याच आकारात आपण हे अस्तरचे 2 पीस कट करून घेतलेले आहेत। आता प्रथम आपण हे मेन कापड सुलट ठेवून त्यावरती हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि थोडासा भाग सुलट करण्यासाठी शिवायचा ठेवून पूर्ण भागाला आपण शिलाई करून घेऊया। हे दोन्ही भाग आता आपण तयार करून घेऊया। थोडासा भाग शिवायचा ठेवून पूर्ण भागाला आपण आता शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपण वरच्या भागाला कर्व आकार देऊन घेऊया। त्यासाठी 1 इंच अंतर आपण दोन्ही बाजूने मोजून घ्यायचं आहे। वाटी किंवा डिश घेऊन याला आता कर्व आकार देऊन घेऊ। हा आकार आपण आता कट करून घेऊया। आता हे कापड फोल्ड करून दुसरा भाग पण आपण कट करून घेऊया। दुसऱ्या पार्टवर हा आकार ठेवून तो पण भाग आपण कट करून घेऊ। आता या कट केलेल्या भागावरती आपण शिलाई करून घेऊया। या भागावरती शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण सुलट व्यवस्थित व्हावे म्हणून त्याला थोडे कट लावून घेऊया आणि साइडचे कोपरे पण आपले दोन्ही कट करून घ्यायचे आहेत थोडेसे। हा भाग आता सुलट करून घेऊ। सुलट करून घेतल्यानंतर खालचा जो शिवायचा राहिलेला भाग आहे तो आतमध्ये थोडासा फोल्ड करून दोन्ही भागांना आपण शिलाई करून घेऊ। हा भाग शिवून घेतल्यानंतर आता आपण 6 इंच अंतर खालच्या बाजूने मोजून घ्यायचं आहे। ही रेषा आता आखून घेऊया। त्यानंतर 1.5 इंच अंतर या रेषेच्या वरती आणि खालच्या बाजूने दोन्ही बाजूने मोजून घ्यायचं आहे। आता या दोन्ही रेषा आपण आखून घेऊया। दुसऱ्या बाजूला पण अशाच रेषा आपण आखून घ्यायच्या आहेत अंतर मोजून। मधल्या रेषेवरती असं फोल्ड करून घ्यायचं आणि पुन्हा आपण वरच्या रेषेवरती एकदा फोल्ड करायचं आणि दुसऱ्या रेषेवरती पण असंच फोल्ड करून याला आपण आकार देऊन घेऊया। साडेचार इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। आतमध्ये 1.5 इंचावरती खूण करून घेऊया। आता ही रेषा आपण जोडून घेऊया। आता आपले हे मधले पॉकेट तयार होणार आहे। आता दुसऱ्या पार्टवर पण अशाच प्रकारे आपण रेषा आखून घ्यायच्या आहेत आणि आकार पण आपण मगाशी दिला होता त्याचप्रमाणे आकार या पार्टवर देऊन घ्यायचा आहे। आता आपण हा भाग अशा प्रकारे सुलट ठेवून दुसरा भाग त्यावरती ठेवून हे पॉकेट आता शिवून घ्यायचे आहे। पॉकेट आपले आता शिवून झालेले आहे। आता आपण वरचा एकच भाग धरून मगाशी फोल्ड केला होता त्याप्रमाणे हा आकार आता फोल्ड करून घ्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिनअप करून घेऊया। दुसरा पण भाग आपण अशाच प्रकारे पिनअप करून घ्यायचा आहे। पण एक भाग शिवून झाल्यानंतर दुसरा भाग आपण शिवणार आहोत। आता आपण एका साइडचा भाग धरून इथून सुरुवात करून शिवून पूर्ण वरच्या भागावरती पण आपण दाबटीप घालून घ्यायची आहे।
अशा प्रकारे आपला एक भाग हा शिवून तयार झालेला आहे। आणि आता दुसऱ्या भागाच्या पण पिना आपण काढून घेतल्या होत्या, त्या आता पुन्हा जोडून हा दुसरा भाग आपण आता शिवून घेऊया। दुसरा भाग पण आपला व्यवस्थित शिवून झालेला आहे आणि 3 पॉकेटचं आपलं हे सुंदर असं नॉन झिपर पाऊच तयार झालेलं आहे। आतमध्ये पण भरपूर स्पेस आहे, खूप सारं साहित्य आपले या पॉकेटमध्ये बसणार आहे। त्यासाठी आपण आता याला वरती टच बटन लावून घेऊयात। दोन्ही बाजूंना खुणा करून घेऊया आपण आता आणि हे टच बटन आपण जोडून घ्यायचं आहे। टच बटन आपलं जोडून झालेलं आहे आणि सुंदर असं आपलं हे पॉकेट तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार। आपलं हे पॉकेट शिवून मोठ्या आकारात तयार झालेलं आहे। बॉटम पण खूपच सुंदर तयार झालेलं आहे। शिवून आपलं हे पॉकेट रुंदी 9 इंच आणि उंची 7 इंच, त्याचबरोबर या पाऊचचे बॉटम 3.5 इंचाचे तयार झालेले आहेत।